तथापि या आदरणीय दासू वैद्य सरांच्या कविता संग्रहावरील आजच्या परिसंवादाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर मीनाक्षी पाटील मॅडम, त्याचप्रमाणे माझ्यासोबत इतर जे मान्यवर भाष्यकार आहेत त्यात जयश्री हरी जोशी मॅडम, प्राध्यापक डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सर, प्राध्यापक डॉक्टर अविनाश कदम आणि जे सूत्रसंचालन करतायत ते शरद ठाकर सर आणि उत्सवमूर्ती दासू वैद्य सर. मला उत्स्फूर्त ओघवतं बोलता येत नाही, त्यामुळे मी माझं भाष्य तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. एकदाचा तथापि कविता संग्रह आला आणि दासू वैद्य सरांच्या कविता संग्रहाचे 3 तकार पूर्ण झाले. तुर्तास, तत्पूर्वी आणि आताचा तथापि. शाळेत असताना दादा धर्माधिकारींच्या एका धड्यात तारुण्याचे 3 तकार शिकलो होतो. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. कवितेच्या नादी लागल्यावर आयुष्यात पुढेही कवितेचे असले भारावून टाकणारे 3 तकार येतील असं वाटलं नव्हतं. आणखी एक, दासू सर आपल्यासारख्या चाहत्यांना खूप वाट पाहायला लावतात. 11-11, 12-12 वर्षांच्या अंतराने त्यांच्या कविता संग्रहांचा पाळणा हलतो. कवितेसाठी वाटल्यास एखादी आणखी खोली बांधून घ्या सर, पण पाळणा लवकर हलू द्या. बरं, ते नावालाही फारसं जागत नाहीत. दासोपंतांच्या पासोडीचा काहीतरी आदर्श ठेवावा. भरमसाठले हवं तर तेही नाही. असो, आम्ही चाहते मात्र त्यांच्या प्रत्येक संग्रहासाठी तळमळत असतो. मराठवाड्याच्या मातीचा गंध ल्यालेली त्यांची ही कविता आहे. अभंग, भारुड यांची अमीट छाप तिच्यावर आहे. संत एकनाथांच्या प्रबोधनाचा वारसा तिला लाभला आहे. अनेकदा ती लोकगीतं, लोकलयींचं बोध पकडून चालताना दिसते. मुक्त छंदातही ती आपलं लयतत्व सोडताना दिसत नाही. लोणचं घाला बाई, लोणचं घाला, कशाचं कशाचं, अशा पद्धतीच्या आणखी 3-4 कविता लोकलयीतल्या या संग्रहात आपल्याला वाचायला मिळतात. स्त्रीजातीचं लोणचं जाणीवपूर्वक मुरवून 4 भिंतींच्या बरणीत भरून मिटक्या मारीत खाणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला ते लोणचं या कवितेतून चपराक लगावतात. चविष्ट संसारासाठी खमंग अंधार प्राशन करणाऱ्या स्त्रियांबाबतची कळवळा त्यांच्या अनेक कवितांतून वाचकांच्या काळजाला भिडत राहतो. कागदांच्या निर्मितीमागची झाडांची कत्तल कवीला अस्वस्थ करत राहते. कागदावरचं महाकाव्य वाचण्याआधी कवीला झाडाच्या रक्ताचे डाग त्यावर दिसतात. अनेक ठिकाणी कवी आपलं उपरोधाचं अस्त्र कवितेच्या माध्यमातून उगारताना दिसतो. अभिव्यक्तीची गळचेपी करू पाहणाऱ्या मायबाप सरकारला कवी उपरोधिकपणे टोले हाणताना दिसतो. मी काय वाचावे, कसे मी लिहावे, काय मी वाचावे, कसे मी लिहावे, लेखी सुचवावे मायबाप, लिहिलेले छापावे की फाडून टाकावे, तुम्ही ठरवावे मायबाप, असं कवी म्हणतो. उगवणारा प्रत्येक दिवस कवीसाठी नवी आशा, नवी उमेद घेऊन येतो. उगवलेला प्रत्येक दिवस त्याला कोरा कागद भासतो. आपला स्वतःचा एक शब्द उगवलेल्या शुभ्र दिवसावर लिहिता यावा, ही त्याची मनीषा. मराठवाड्यातील ग्रामीण भागाचं, दुष्काळी परिस्थितीचं विदारक चित्रण या संग्रहातील काही कवितांमधून येतं. बेचिराग प्रदेशात धडाडणाऱ्या रणगाड्यासारखे गावोगाव फिरणारे पाण्याचे टँकर पाहत मी मोठा झालोय. उन्हाळ्यात पाण्यासाठी 10 दिशा होणारी ग्रामीण स्त्रियांची वणवण, हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत कवीच्या शब्दांतून अधिकच दाहकपणे समोर येते. उंदीर मुतल्यासारख्या पावसानं शहरात रस्ते झाले वाहते, पण रानातला फुटला नाही ढेकूळ. ही सुद्धा कविता, ह्याही ओळी या कवितेतल्या अतिशय
माझ्यासारख्या दुष्काळी भागातून आलेल्या माणसाला खूप दाहक वाटतात. पोटात पेरलेलं बी न उगवताच सुकून जाताना भेगाळलेलं रंडकं कपाळ घेऊन मातीने जावं कुठे, असे विषण्ण करणारे प्रश्न कवीला पडतात. वाचकांच्या काळजालाही ते चरे पाडत जातात. याच कवितेत पुढे कवी अतिशय तीव्र वेदना देणारं लिहून जातो. पंचमीला पोरीसाठी झोका बांधलेली मजबूत फांदी येते पुन्हा कामी. अवसान घातकी आभाळात विझलेलं झुंबर होऊन एक सपान लटकतं अधांतरी. या कवितेचा हा शेवट संवेदनशील वाचकाला अगदी हादरवून टाकतो. या ओळीतील सूचकता ही जीवघेणी वाटते सर. चिमुरडेचे लाडकोड पुरवताना ज्या फांदीवर आनंदाने झोका बांधला, त्याच मजबूत फांदीला बापाचं कलेवर विझलेलं झुंबर होऊन लटकावं, या प्रतिमा सुन्न करणाऱ्या आहेत. कपड्याला लागलेली बेईमानी झटका. कपड्याला लागलेली बेईमानी झटका वर्तमानाच्या वाहना पायात सरकवा. किल्ल्यासोबत एक सेल्फी घ्या. आजच्या पिढीचा उथळपणा, स्वतःचं काही कर्तृत्व नसताना समाज माध्यमांवर झळकण्याची प्रत्येकाची दाटून आलेली उबळ, सेल्फी विथ फोर्ट या कवितेत कवीने अतिशय नजाकतीने आपल्या उपरोधिक शैलीत चितारली आहे. मायंदाळ नेटवर्क उपलब्ध असूनही बोलण्याला पारखी झालेली माणसं, वाचता येणारी तथापि निरक्षर बनलेली माणसं, जातीला मखरात बसवून मिरवणारी माणसं, लिहून न झालेलंही वाचणारी माणसं, पत्र लिहिणारी, तासनतास बोलणारी माणसं, जेवण न संपलं तरी गप्पांच्या नादात हात धुवायचा विसरलेली माणसं, कोरोनात मैलोनमैल पायी चालत देशोधडीला लागलेली माणसं, अशी हर तऱ्हेची, निरनिराळ्या स्वभावाची, निरनिराळ्या परिस्थितीतली माणसं या कवितातील शब्दातून आपल्याला भेटत राहतात. ही कविता माणसाबद्दल बोलते, माणसातल्या इमानाला आवाहन करते, माणसातलं माणूसपण जागवण्याचा प्रयत्न करते. अनेकदा ती भूतकाळात रमते, परंतु चांगुलपणाचा वेध घेताना दिसते. कोरोनाचं दुःस्वप्न, हिरावलेले आप्त, परप्रांतीय मजुरांचे झालेले हाल, पायपीट, गंगेच्या पाण्यात वाहत आलेली कलेवरं यांचं चित्रणही काही कवितातून आलेलं दिसतं. पायात गोळे आलेली सायकल आणि पेट्रोल पिऊन तर्र झालेल्या झिंगाट सवती. ही सायकलवरची कविता बदलतं जीवनमान, राहणीमान यावर प्रकाश झोत टाकताना दिसते. नद्यांचे नाले गटारे करणारी, त्याचप्रमाणे सुंदर टेकड्या सपाट करून सिमेंटचं जंगल उभारणारी नवी शहरी संस्कृती कवीच्या हृदयाला तीव्र वेदना देते. बिल्डिंग खाली चिरडलेल्या ओहोळाखाली माणूस लपेल असं होतं म्हणे गवत. आश्राफांचं चारा पाणी थांबवूनच इथे वाजतात कुकरच्या शिट्ट्या नित्यनेमानं, असं जळजळीत शल्य कवी आपल्या धारदार शब्दातून जाब या कवितेतून व्यक्त करतो. भाषेतून परागंदा होणारे अनेक शब्द कवी आपल्या कवितेत घेऊन येतो. उकंडा, भिरभिरं, कोरभर, इस्तू, कडूझर, ढालजा, येळणी, पुंगाण्या, टोपरं, झिंगाट, बेंदाड, खुंटाळं, ढोपर, मायंदाळ या ग्रामीण बोलीतील शब्दांनी या कवितांची उंची तर वाढलीच आहे, परंतु श्रीमंती आणि आशयाची बळकटी देखील वाढली आहे. वहीच्या पानाची अंगणात नावं, तिला तिचा गावं सापडेना, अशी एक काळीच कातर भावना व्यक्त करणारी ओळही त्यांच्या कवितेतून भेटीला येते. हा कवी शब्दांवर, कवितेवर मनापासून प्रेम करतो. रात्री झोपताना उशाशी पाण्याचा तांब्या नसला तरी चालेल, परंतु कवितेचं एखादं पुस्तक नक्की असावं असं त्याला वाटतं. अक्षरांच्या दिंडीत चालण्याचा त्याला ध्यास आहे. शब्दांची वस्त्रच नाकारणारी एखादी कविता तो लिहू पाहतोय. त्याला ट्रकचं किंचाळणं ऐकू येतं. स्ट्रीट लाईटच्या खांबाशी तो सहज बोलतो.
समयीच्या वातीच्या उजळण्याबरोबरच तिचं जळणंही तो समजून घेतो. मागणं ही या संग्रहातील 58 कवितांमधली अखेरची कविता अक्षरशः वेड लावते. आपण आत्ताच सरांच्या तोंडूनच ती ऐकली. माणसासाठी कवी या कवितेत पसायदान मागताना दिसतो. अवेळी येणाऱ्या भुकेल्यासाठी घरोघर माणुसकीची कोरभर कविता असावी असं म्हणत तो कवितेला भाकरीची चव बहाल करतो. घरोघरच्या चिमुरड्यांना खाऊ खेळणी मिळावी, दुष्काळात खेड्यातील हापशाला तहान भागवणारं मुबलक पाणी असावं, पेरलेल्या दाण्याला 2 कोवळी पानं नित्यनेमानं फुटावीत, झाडांच्या बाळंतपणाला मातीने कंटाळू नये अशी एक मागणी मागत तो बुद्धाच्या वाटेने चालताना दिसतो. आज जग युद्धाच्या वाटेनं निघालेलं असताना कवी शांतीचा संदेश देताना दिसतो. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा, बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे, झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. केवळ एवढ्या या 4 ओळींसाठी या कवीला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळावं असं मला मनापासून वाटतं. ट्रम्प तात्याचं जे व्हायचं ते होऊ द्या, पण सरांना मात्र सर्वात प्रथम नोबेल मिळावं या कवितेच्या ओळींसाठी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सरांच्या पुढील लिखाणासाठी वाचकपीठच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या कवितेतील उपरोध आणि स्त्रियांच्या संदर्भात